हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत. वांग्याचं भरीत बनवण्यासाठी आपल्याला मोठे वांगे घ्यायचे भरताचे, ते भाजून घ्यायचे. तुमच्याकडे चूल असेल तर चुलीवर भाजा, नसेल चूल तर तुम्ही गॅसवरही भाजू शकता. अशा पद्धतीने माझ्याकडे चूल नाही आहे म्हणून मी गॅसवर भाजले. बघू शकता भाजून वरचे काडी सालटे काढून टाकायचे ते व्यवस्थित. आणि लसूण, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि ते भाजलेले वांग्याचं काडे सालटे काढून तयार करून ठेवायचं आहे. आता आपल्याला ते बनवायला घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला सर्वात आधी कढाई गरम करायला ठेवायची आहे. कढईत तेल टाकायचं आहे, ते गरम होऊ द्यायचं आहे. तेल आता गरम झालं आहे. त्यात आपण मोहरी टाकू, जिरं टाकू, लसूण टाकू, लसूणही छान होतोय तेलात. आपण आता कांदा टाकू. कांदा ब्राऊन झाल्यावर आपल्याला टमाटा टाकायचा आहे. कांदा ब्राऊन होतोय, अधूनमधून परतवत राहायचंय. जेणेकरून ते जळणार नाही म्हणून अधूनमधून परतवत राहायचंय. तोपर्यंत कांदा होतोय तोपर्यंत आपल्याला तिखट, गरम मसाला, धना पावडर आणि हळद एका याच्यात काढून ठेवायची आहे. कांदा ब्राऊन होतोय, त्यात आपण टमाटा टाकून घेऊ. टमाटा गळू द्यायचा आहे तेलात. शेंगदाणे टाकू. आता आपण त्याच्यात शेंगदाणे टाकू. शेंगदाणे ऑप्शनल आहे, पण टाकले तर छान लागतात. तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, नसेल आवडत तर स्किप करा. याच्यात आता आपल्याला तिखट, गरम मसाला, धना पावडर आणि हळद टाकायची आहे. ते तेलात होऊ द्यायचं आहे. त्याच्यात आपल्याला आता वांग्याचं भरीत टाकायचं आहे, जे आपण भाजून ठेवलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने छान हलवून घ्यायचं आहे. त्याला हलवून झालं की त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि थोडं वाफेत होऊ द्यायचं आहे, कारण ते थोडंसं कच्चं सारखं राहतं. झाकण ठेवल्यानंतर ते पूर्ण व्यवस्थित वाफून जातं. आता एकत्र झालंय, आपण झाकण ठेवून देऊ आणि थोडा वेळ तसंच राहू देऊ. आता बघू शकता त्याच्यात मीठ घालू, परत हलवून परत झाकण ठेवून देऊ. मीठ घातल्यानंतर तेल सुटतं, पाणी सुटतं, त्याच्यात ते अजून व्यवस्थित होतं. मीठ घातल्यानंतर थोडं पातळ होतं, नंतर परत घट्ट होतं. आता आपलं भरीत रेडी आहे.